नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक बोलावलेली मंत्रिमंडळाची ती तातडीची बैठक अगदी सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या, बरोबर? या बैठकीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि साहजिकच आपल्या रोजच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे हेच आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणात पाहणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता सध्या सगळीकडे एकच जोरदार चर्चा सुरू आहे. जागतिक संघर्षामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? ही नुसती अफवा आहे की यात काही तथ्य आहे? ही जी धाकधूक वाढली आहे ना, त्यामागचं नेमकं सत्य काय आहे हे समजून घेणं आता खूपच गरजेचं झालंय. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण आज 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. तातडीची मंत्रिमंडळ बैठक, पश्चिम आशियातील संकट, आपल्या अर्थव्यवस्थेला असलेला धोका, या नव्या प्रकारच्या लॉकडाऊनची शक्यता आणि शेवटी पंतप्रधानांचं ते महत्त्वाचं आवाहन. तर आपला पहिला मुद्दा आहे ती तातडीची मंत्रिमंडळ बैठक आणि पंतप्रधानांचं तातडीचं बोलावणं. पहा, पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्यावरून परतले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुपारी ठीक 4 वाजता ही बैठक बोलवली. एवढंच नाही तर सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतच राहण्याचे कडक आदेश दिले गेले. विचार करा, ही अशी प्रचंड घाई आणि निकड काय सांगते? नक्कीच कोणतं तरी फार मोठं जागतिक संकट आपल्या उंबरठ्यावर उभं आहे, ज्यासाठी सरकारला अत्यंत कठोर पावलं उचलावी लागतायत. परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. आणि ह्यामागचं मूळ कारण समजून घेण्यासाठी ना, आपल्याला थेट हजारो मैल दूर जावं लागेल. आपला दुसरा मुद्दा आहे पश्चिम आशियातील तेल संकट आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची झालेली कोंडी. इथं एका डोमिनो इफेक्टची साखळी कशी तयार झाली आहे ते आपण पाहू शकतो. गेल्या 3 महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात जे थेट युद्ध सुरू आहे ना, त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातला एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग पूर्णपणे ठप्प झालाय. आणि याचा थेट सर्वात मोठा फटका कोणाला बसतोय? तर आपल्या भारताच्या तेल पुरवठा साखळीला. आता हे चित्र बघून परिस्थितीचं गांभीर्य लगेच लक्षात येतं. कच्च्या तेलाच्या बाबतीत आपला देश तब्बल 85 ते 90% इतर देशांवर अवलंबून आहे. हो, 85 ते 90%. आपलं स्वतःचं देशांतर्गत उत्पादन जेमतेम 10 ते 15% इतकंच आहे. हे जे प्रचंड अवलंबित्व आहे ना, तीच सध्या आपल्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. आणि परिस्थिती अजूनच हाताबाहेर का जातेय माहितीये? कारण आपल्या देशात येणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी तब्बल निम्म म्हणजे 50% तेल आणि जवळपास आपला सगळा LPG गॅस ह्याच युद्धग्रस्त आणि आता ब्लॉक झालेल्या सागरी मार्गातून येतो. जरा विचार करा, हा एकच मार्ग बंद झाल्यामुळे आपल्या देशाच्या अर्थचक्राला केवढा मोठा हादरा बसत असेल. तर आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे. आपल्या अर्थव्यवस्थेला नेमका काय धोका आहे आणि परकीय चलनाचा कसा वेगाने निचरा होतोय? हा सगळा घटनाक्रम कसा वेगाने घडतोय ते पहा. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल भयंकर महाग झालंय. त्यामुळे मार्च महिन्यापासून आपल्या परकीय चलन साठ्यातून अब्जावधी डॉलर्स अक्षरशः वाहून गेलेत. साहजिकच परकीय गुंतवणूकदार घाबरलेत आणि ते आपले पैसे वेगाने काढून घेतायत. याचा थेट परिणाम असा झालाय की आपला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर जाऊन पोचलाय. इथे एक अत्यंत कठू आणि धक्कादायक वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आव्हान केवळ वाढत्या किमतींचं राहिलेलं नाहीये बरं का. आपल्याकडे पैसे आहेत, आपण ते मोजायला तयारही आहोत, पण जगात प्रत्यक्ष तेलच उपलब्ध नाहीये. इंधनाचा साठा इतक्या वेगाने संपतोय की आता नुसते पैसे फेकून हा प्रश्न सुटणार नाहीये. हेच खरं संकट आहे. विचार करा, जर ही इंधन टंचाई अशीच चालू राहिली तर काय होईल? मालवाहतूक, आपलं अवाढव्य रेल्वे नेटवर्क, विमान वाहतूक आणि वीज निर्मिती केंद्र, हे देशाच्या पायाभूत सुविधांचे 4 मुख्य स्तंभ आहेत आणि ते पूर्णपणे कोलमडून पडू शकतात. साहजिकच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी यापेक्षा मोठं आणि गंभीर आव्हान ते काय असू शकतं? आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनंच ती नवीन अफवा जन्म घेतेय, ज्याबद्दल आपण मगाशी बोललो. आपला चौथा मुद्दा, एका वेगळ्या प्रकारचा लॉकडाऊन, इंधन कपातीची तयारी. आता हे स्पष्टपणे समजून घेऊया की येणारे जे संभाव्य निर्बंध आहेत ना, ते कोणत्याही आजाराच्या साथीबद्दल नक्कीच नाहीत. पारंपरिक लॉकडाऊनमध्ये आपण आरोग्यासाठी घरात राहिलो होतो, बरोबर? पण या संभाव्य इंधन लॉकडाऊनचा एकमेव उद्देश आहे ऊर्जेची बचत करणे. राष्ट्रीय स्तरावर तेल वाचवण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर पूर्णपणे थांबवणे हे यामागचं मुख्य ध्येय आहे. म्हणूनच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सरकार अत्यंत आक्रमक अशी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.
म्हणजे काय, तर देशभरात पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम लागू होऊ शकतं. खाजगी वाहनांवर बंदी किंवा मोठी मर्यादा येऊ शकते. स्कूल बसचं इंधन वाचवण्यासाठी शाळा कॉलेज पुन्हा पूर्णपणे ऑनलाईन होऊ शकतात. मॉल्स उघडे राहण्याच्या वेळा कमी केल्या जाऊ शकतात आणि रात्रीच्या वाहतुकीवर तर पूर्णपणे बंदीच आणली जाऊ शकते. एवढंच नाही तर फ्युअल रेशनिंग म्हणजेच इंधनाच्या वाटपावर मर्यादा आणण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणजे एखाद्या वाहनाला आठवड्याला किंवा महिन्याला नेमकं किती पेट्रोल किंवा डिझेल मिळू शकेल याचे अत्यंत कठोर नियम सरकार जाहीर करू शकतं. कृत्रिमरित्या इंधनाची मागणी कशीही करून कमी करणं हाच यामागचा उद्देश आहे. पण या सगळ्याचे आपल्यासारख्या सामान्य माणसांवर किती गंभीर परिणाम होतील याचा विचार केलाय? डिझेलचा पुरवठा मर्यादित झाला की लगेच भाजीपाला, दूध आणि अन्नधान्याची वाहतूक विस्कळीत होईल. परिणामी देशात महागाईचा असा काही भडका उडेल की लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल. आणि यातूनच पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. आणि म्हणूनच आपण आता वळतोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पंतप्रधानांचं आवाहन. या प्रचंड मोठ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सरकार आपल्याला कसं तयार करतंय ते पाहूया. पंतप्रधानांनी थेट संवाद साधून आपल्या सगळ्यांना काही अत्यंत महत्त्वाचे बदल करण्याची अगदी ठाम विनंती केली आहे. हे बदल कोणते? तर पुढील किमान 1 वर्षासाठी कोणतीही सोने खरेदी पूर्णपणे थांबवणे, आपली अनावश्यक परदेशवारी पुढे ढकलणे, प्रवासासाठी केवळ मेट्रो किंवा लोकल ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करणे आणि शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर थेट 50% कमी करणे. या सगळ्यामागे एकच महत्त्वाचं कारण आहे, आपला मौल्यवान परकीय चलनसाठा कोणत्याही परिस्थितीत वाचवणे. आता सोने खरेदी थांबवण्याचा मुद्दा ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल नाही का? पण यामागचं सत्य हे आहे की भारत हा चीननंतर जगातला सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळे जर आपण सर्वांनी मिळून केवळ 1 वर्ष जरी सोने खरेदी थांबवली ना, तरी देशाचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला अक्षरशः एक मजबूत आर्थिक ढाल मिळेल. तसंच शेतीच्या बाबतीतही आपण पाहू शकतो की जर कृषी क्षेत्राने नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला आणि रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर आणला, तर या खतांच्या आयातीवर होणारा आपला प्रचंड मोठा खर्च आपण वाचवू शकतो. डबघाईला येणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी हा एक अत्यंत कळीचा आणि निर्णायक मुद्दा ठरू शकतो. आणि केवळ आवाहनांवरच सगळं थांबणार नाहीये, अशी अतिशय दाट शक्यता आहे की परकीय चलन देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्कात प्रचंड मोठी वाढ करण्याचा निर्णय देखील फायनल केला जाऊ शकतो. सरकार कोणतीही कसर सोडणार नाहीये. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. या अभूतपूर्व जागतिक संकटाच्या आणि एका अगदी नवीन प्रकारच्या आर्थिक युद्धाच्या काळात एक देश म्हणून आपण या संकटाचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या खरोखर तयार आहोत का, यावर नक्की विचार करा. आणि आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.